शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा। माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं। माझ्या वक्तव्याने कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो। धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया। शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची सरकारवर टीका। 4 मुलं जन्माला घाला म्हणता आणि स्वतःच लग्न केलं नाही असाही सवाल। व्यासपीठावर बागेश्वर बाबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघ चालकांनी त्यांना थांबवायला हवं होतं। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये। बन यांचं प्रत्युत्तर। बागेश्वर बाबांचं वक्तव्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण आहे। रोहित पवार यांची ट्विटद्वारे टीका। बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन। राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती वंदन असाही सरकारला सवाल। बागेश्वर बाबांना केलेलं वक्तव्य त्याचं वैयक्तिक मत। बागेश्वर बाबाच्या मताशी आम्ही सहमत नाही। मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे। महापुरुषांच्या महाराष्ट्राच्या नादी लागू नका। रामदास आठवले यांची ट्विट करत बागेश्वर बाबावर टीका। लव जिहाद मुक्त भारत व्हायला पाहिजे। सनातनी मुलींना आम्ही याबाबत जागृत करणार। बागेश्वर बाबा यांची प्रतिक्रिया। मुलींनी काली बनावं पण बुरखेवाली बनू नये। बागेश्वर बाबा यांचं वक्तव्य। भूषण गवई काय आहेत हे मी आधीच सांगितलं होतं। सुजात आंबेडकरांची भूषण गवई यांच्यावर टीका। बागेश्वर बाबासोबत भूषण गवई यांचा फोटो समोर आल्यानंतर वक्तव्य। प्रत्येक आंबेडकरी नेता मंदिर मशीदमध्ये गेलाय। समाजात राहताना मित्रांच्या आग्रहाखातर मंदिर मशिदीत जावं लागतं। हिम्मत असेल तर आधी मला रोखा। तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी निशस्त्र येईन। भूषण गवईंचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांचे श्याम मानव यांना आव्हान। धीरेंद्र शास्त्रीने माझ्याशी डिबेट करावं। मी धीरेंद्र शास्त्रीला त्याची लायकी दाखवून देत। धीरेंद्र शास्त्रींना करुणा मुंडेंचं आव्हान। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे कृत्य करू नये। आमदार संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून राज्यमंत्री पंकज भोयर यांची टीका। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गायकवाडांना समज दिली। भोयर यांची प्रतिक्रिया। भाईंदरपाडामध्ये भूमिपुत्र बांधवांची जमीन सरनाईक आणि त्यांच्या गुंडांनी बळकावली। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून फेसबुक पोस्टद्वारे आरोप। मीरा भाईंदरमध्ये कासरवडवली पोलीस ठाण्यात आज तक्रार करणार। 1219 चौरस मीटर जमीन बळकावल्याचा आरोप। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचे संकेत। सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असेल तर चांगलंच आहे। शेतकरी जगला तर जग जगणार। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कामच आहे। भुजबळांचं वक्तव्य। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात आज महत्त्वपूर्ण बैठक। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात दुपारी बैठक। कामगार नेते शशांकराव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडणार। संजय निरुपमांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार। आज दुपारी 1 वाजता कृष्णकुंज मनसेच्या कार्यालयात सत्कार करण्यात येईल। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका। निरुपम यांची भूमिका। कल्याण डोंबिवलीत मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं। अमराठी रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाही आक्रमक। संप केल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवू। आमदार राजेश मोरेंचा इशारा। रिक्षा चालकांना मराठी सक्ती भाजप मनसेची खेळी। लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करते। यूपी बिहारचे लोक बाहेर गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढल्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा। खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधील घराबाहेर सीआरपीएफ सुरक्षा तैनात। हरभजन सिंग यांचा नुकताच भाजप प्रवेश। त्यांचा एवढासा नेता रोज रोज हिंदू मुस्लिम असं ओरडत असो। एक नेता तोत्रा आहे। सत्ताधारी रोज नवीन कायदे आणून षडयंत्र रचतात। इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता शरद वायभासे यांची बिनविरोध निवड। वायभासे समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा। जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने आमदार लोणीकर संतापले। आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी। पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद। राष्ट्रवादी आणि भाजपकडून 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन।
नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फसली. नितीन गडकरी संतापले. योजनेत त्रुटी राहिल्यानं यशस्वी झाली नाही. नितीन गडकरींचा आरोप. आजकाल विद्येचा उपयोग विवाद वाढवण्यासाठी होत आहे. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस मधील धर्मांतरण प्रकरण बाहेर काढलं. इम्तियाज जलील यांचा सरकारवर आरोप. तर टीसीएस मधील धर्मांतरण प्रकरण बोगस आहे. जलील यांची प्रतिक्रिया. परतवाडामधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे पाय आणखी खोलात. आणखी एका 16 वर्षीय पीडित एसआयटी समोर. आरोपी आयनने तरुणीला मर्जीशिवाय स्पर्श केल्याचा तरुणीचा जबाब. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवर कारवाई. एक विद्यार्थी एका वर्षाकरता महाविद्यालयातून रस्टिकेट. इतर काही विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई. गोदा ते नर्मदा जलयात्रेचा साईनगरी शिर्डीत मुक्काम. यात्रेचं शिर्डीत जल्लोषात स्वागत आणि यावेळी सदाभाऊ खोत यांनी ढोल वाजवला. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी फुगडी खेळली. बीडच्या परळी नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. जुन्या गावभागात पाण्याची टाकी भरल्यानंतरही पाणीपुरवठा सुरू. एकीकडे नागरिकांना 8 दिवसाआड पाणीपुरवठा तर दुसरीकडे नासाडी. नगर परिषदेच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. राज्यात उष्णतेची लाट वाढली. प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणं टाळावं. उष्माघाताची लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याच्याही सूचना. महाराष्ट्रात उष्णतेचा भडका. राज्यातील 15 शहरांचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर. विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक तापमान. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. यावेळी कमाल तापमान 41 ते 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्याने वर्तवला अंदाज. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याचं तापमान 40 अंशाच्या पुढे. लोहगाव परिसरातील 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रात्रीच्या तापमानातही वाढ. पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज. परभणीत उष्माघाताचा पहिला बळी. नाशिकहून परभणीत भावाकडे आलेला 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला. एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिक त्रस्त. उष्णता वाढल्याने रस्त्यांवर शुकशुकाट. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.3 अंशावर. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट. भंडाऱ्यातील गोवारीटोला पिटेसूर ग्रामस्थ पाणी टंचाईने हैराण. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थंड बसल्यात महिलांची पाण्यासाठी अजूनही वणवण. तातडीने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची महापालिकेची माहिती. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशावर. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून आवाहन. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. जळगावात गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने गुरांचं पालन कसं करायचं? पशुपालकांसमोर प्रश्न उपस्थित. उष्णतेच्या लाटेसह आता चाऱ्याचा प्रश्नही गंभीर. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली चंद्रकांत पाटील यांचा गीताव्रती पदवीने गौरव. गीता परिवार या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित गीताव्रती ही पदवी प्रदान. ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाचे बाउन्सर आणि स्थानिकांमध्ये वाद. जमिनीच्या वादावरून बाउन्सर आणि स्थानिक आमने सामने. कासारवडवली पोलिसांकडून जमिनीच्या वादाबाबत अधिक तपास सुरू. पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या 3घांचा मृत्यू. पुरंदर तालुक्यातील बेलसरमधील हा धक्कादायक प्रकार. मृत्यू झालेले 3ही कामगार उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती.